नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचं नोटिफिकेशन, महत्त्वाची सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे। ही सूचना काय आहे, कशा संदर्भात आहे, सर्व माहिती जाणून घेणार आहोत आपण। त्यापूर्वी तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना म्हणजे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सबस्क्राइब केल्याने तुम्हाला या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। तर या ठिकाणी तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसत आहे, एक पत्र दिसत आहे आणि पत्राचा विषय काय आहे तर विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात हे पत्र जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। आणि कुणाकडून हे पत्र आलेलं आहे तर इथं पाहू शकता, हे जे पत्र आहे ते तहसील कार्यालय दौंड यांच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं आहे। तुमच्याकडे जी तहसील आहे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुम्हाला जी तहसील आहे त्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून देखील अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्वांसाठी। ग्राम महसूल अधिकारी सर्व यांच्या कडून या सूचना असणार आहेत। आता नेमक्या सूचना काय आहेत जाणून घ्या। ज्या संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान प्राप्त झालेले नाही, त्या लाभार्थ्यांनी खालील नमूद केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जी आहे ती तहसील, तर ज्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान प्राप्त झालेले नाही अशा लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी खालील कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जी आहे ते तहसील कार्यालयात सादर करायची आहे। संजय गांधी निराधार योजना शाखेमध्ये जमा करावी। आधार कार्ड, कोणकोणते कागदपत्र आहेत तर आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे, त्याचबरोबर बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे आणि दिव्यांग UDID कार्डची झेरॉक्स देखील तुम्हाला या ठिकाणी सादर करायची आहे। तर ही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट सादर करायचे आहेत। आणि आणखीन एक ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स देखील तुम्हाला द्यायचं आहे, त्याचबरोबर आधार लिंक मोबाईल क्रमांक, अशा पद्धतीचे एकूण 5 डॉक्युमेंट सादर करायचे आहेत तहसील कार्यालयामध्ये। त्यानंतर तुम्हाला जे तुमचं प्रलंबित अनुदान आहे म्हणजे कोणतं तर जे तुमचं 1000 रुपये राहिलेले अनुदान आहे, ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला 1500च्या ऐवजी 2500 रुपये अनुदान सुरू झालेलं आहे। परंतु आता यामध्ये बरेच असे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना फक्त ऑक्टोबरचा हप्ता 1500 रुपये एवढा जमा झाला आहे। तर अशा सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचे ही सर्व डॉक्युमेंट कोणकोणती तर आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, दिव्यांग UDID कार्डची झेरॉक्स आणि ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स, त्याचबरोबर आधार लिंक मोबाईल क्रमांक, हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत। तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड तात्पुरते असून त्यांची वैधता संपलेली आहे, त्यांनी आपले UDID कार्ड रिन्यूअल करून त्याची एक प्रत या कार्यालयात सादर करायची आहे। सदर कागदपत्रे निर्धारित कालावधीत सादर न केल्यास वाढीव अनुदान वितरित करण्यात अडचण येऊ शकते, याची सर्व संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। तर इथे स्पष्ट शब्दामध्ये सूचना दिलेल्या आहेत। ज्या दिव्यांग बांधवांना अनुदान प्राप्त झालेले नाही, वाढीव अनुदान प्राप्त झालेले नाही, त्यांना वरचे डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि ते पण जो कालावधी दिलेला आहे त्याच कालावधीमध्येही सादर करायचे आहेत। जर सादर केले नाहीत, निर्धारित कालावधीमध्ये सादर केलेल्या म्हणजे जो कालावधी देण्यात आलेला आहे, मर्यादित जो कालावधी आहे, त्यामध्ये जर तुम्ही ही कागदपत्र सादर केली नाहीत तर तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार नाही। अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना म्हणजे अडचण येऊ शकते अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना तुम्हाला तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या आहेत। तर तुमची डॉक्युमेंट सादर करायची राहिली असेल, तुम्हाला वाढीव अनुदान मिळालं नसेल तर लवकरात लवकर ही सर्व डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये जमा करा, झेरॉक्स प्रत जमा करायची आहे, जेणेकरून तुम्हाला वाढीव अनुदान जमा होईल।